मुलांनो, स्वागत आहे तुमचं एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये। या व्हिडिओमध्ये आज नामदेव या गजानन यशवंत देसाई यांच्या पाठावर इयत्ता 9वी साठी आपण प्रश्नोत्तरे सोडवणार आहोत। तर चला सुरू करूया। प्रस्तुत पाठात लेखकाने गोव्याच्या पारंपरिक मानायाचे व्यक्तिचित्र रेखाटले आहे। प्रथम पाहूया शब्दार्थ व टिपा। आसक्ती, हव्यास, लोभ, पक्षाघात म्हणजेच अर्धांगवायू पॅरालिसिस, प्रकर्षाने तीव्रतेने, सावळ, झाडाच्या मुळाशी घातलेला पालापाचोळा, अवर्णनीय, वर्णन करता येणार नाही असे। आता पाहूया वाक्प्रचार व त्यांचे अर्थ। चेहरा खुलणे, आनंदित होणे, हात देणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे मदत करणे, स्वतःच्या पायावर उभे राहणे म्हणजेच स्वावलंबी होणे। अचूक पर्याय निवडून पुढील विधान पूर्ण करून पुन्हा लिहा। लेखकाने शेवटी ठरवले की नामदेवला डॅश त्याच्या घरी जाऊन उचलायचं, कामाचा योग्य मोबदला द्यायचा, कामासाठी कधी येणार ते विचारायचं, कामाचा जास्त मोबदला द्यायचा आणि या पर्यायातील योग्य पर्याय आहे त्याच्या घरी जाऊन उचलायचं। आता हे काही पाठाच्या खाली प्रश्न दिलेले आहेत, त्याची आपण उत्तरे सोडवूया। खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा। प्रश्न पहिला, लेखकाला कोणत्या गोष्टीचे अप्रूप वाटले? उत्तर, आपली रोजंदारी किती हे नामदेवने लेखकाला कधीच सांगितले नाही, या गोष्टीचे लेखकाला अप्रूप वाटले। प्रश्न दुसरा, नामदेव लेखकाच्या घरी किती वर्षे येत राहिला? उत्तर, नामदेव लेखकाच्या घरी 10 ते 15 वर्षे नियमितपणे येत राहिला। प्रश्न तिसरा, घराला घरपण कधी येते असे लेखकाला वाटते? उत्तर, गोव्यात घर बांधलं की घराच्या आजूबाजूला नारळाची झाडे लावल्यावरच घराला घरपण येतं असे लेखकाला वाटते। प्रश्न चौथा, लेखकाला कोणत्या गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली? दयेपोटी लोक पैशाची मदत करतीलही, पण जबाबदारी घ्यायला कोणीही तयार होत नाही, या गोष्टीची लेखकाला प्रकर्षाने जाणीव झाली। खालील प्रश्नांची उत्तरे 2 ते 3 वाक्यात लिहा। पहिला प्रश्न आहे, घरी आल्यावर लेखकाने काय जाहीर केले? उत्तर, घरी आल्यावर लेखकाने गमतीने जाहीर केले की येत्या रविवारी नामदेव लेखकाच्या घरी येणार आहे, म्हणजेच नामदेव आमच्या घरी येणार आहे, आताच मी त्याची अपॉइंटमेंट घेऊन आलोय। म्हणजेच येत्या रविवारी नामदेव लेखकाच्या घरी येणार आहे आणि लेखक त्यांची अपॉइंटमेंट घेऊन आले। प्रश्न दुसरा, नामदेवच्या कुटुंबाविषयी पाठात कोणती माहिती देण्यात आली आहे? उत्तर, नामदेवचा गावपर्ये, वाड्याचं नाव घोलावाडा किंवा घोलान। नामदेवची पत्नी खूप वर्षापूर्वीच गेली होती, त्याला एक 20-22 वर्षाचा मुलगा आणि 18-19 वर्षाची मुलगी होती। नामदेवचं वय 55 वर्षे। ही माहिती नामदेवच्या कुटुंबाविषयी पाठात देण्यात आली आहे। आता पाहूया काही विस्तारित प्रश्न, लार्ज क्वेश्चन्स, लार्ज आन्सर्ड क्वेश्चन्स। खालील प्रश्नांची उत्तरे 4 ते 5 वाक्यात लिहा। प्रश्न पहिला, लेखकाच्या मते कर्मयोग म्हणजे काय? उत्तर, लेखकाच्या मते ज्यावेळी आपण करीत असलेल्या कामात अंतःकरण ओतून निरासक्त राहतो, आसक्ती नाही तेथे स्वार्थ नाही, स्वार्थ नाही तेथे कर्मफळाची चिंता नाही, कोणतीही चिंता अपेक्षा नसलेले कर्म म्हणजे कर्मयोग। आपलं काम कर्तव्यबुद्धीने करणारा नामदेव सुद्धा कर्मयोगीच। प्रश्न दुसरा, नामदेवच्या काम करण्याच्या पद्धतीचे लेखकाने कसे वर्णन केले आहे? उत्तर,
नामदेवचे काम करणे 8 तासांच्या चौकटीत न बसणारे होते. आल्या आल्या तो काम करायला सुरुवात करायचा. दुपारच्या जेवणाच्या वेळी थोडीफार उसंत घ्यायचा. नारळ पाडण्यापासून ते परसातली साफसफाई, फुलझाडांची निगा राखणे अशी बरीच कामे मान खाली घालून तो करायचा. माडांना सावळ घालणे, कवाटे लावायला खड्डे मारणे ही कामे सुद्धा तोच करायचा. परंतु रोजंदारी किती हे नामदेवने लेखकाला कधीच सांगितले नाही. अशा प्रकारे लेखकाने नामदेवच्या काम करण्याच्या पद्धतीचे वर्णन केले आहे. जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमधले कंटेंट आवडले असेल आणि यासारखे अनेक व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर जरूर सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. आता पाहूया प्रश्न 3. लेखकाचे बाबा व नामदेव यांच्यातील आपुलकी पाठामध्ये कशी दिसून येते? उत्तर: लेखकाच्या वडिलांची आणि नामदेवची केमिस्ट्री इतकी छान जमली होती की दर 15-20 दिवसांनी ते लेखकाला नामदेवला घेऊन येण्यास सांगायचे. पुढील 10 ते 15 वर्षे तो नियमितपणे यायचा. लेखकाच्या भावाच्या लग्नाला तो घरच्या माणसासारखा वावरला. पाहुण्यांच्या मानपानाच्या यादीत नामदेव पण होता. त्याचप्रमाणे ज्यावेळी नामदेव आजारी पडला त्यावेळी लेखकाचे वडील त्याला भेटायला लेखकासोबत त्याच्या घरी घोलात पण जाऊन आले. धन्यवाद.